महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज आयोजित भव्य घरगुती गणपती सजावट स्पर्धा आणि सार्वजनिक गणपती मंडळ सुंदर गणेश मूर्ती स्पर्धा 2024 या स्पर्धेचे प्रायोजक आहेत उद्योजक माननीय शरद दादा जाधव एसचे डेव्हलपर्स मिरज। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुंदर मूर्ती स्पर्धेमध्ये मी पूर्वा तुमचं मनापासून स्वागत करते। या स्पर्धेसाठी आपले प्रायोजक आहेत उद्योजक शरद दादा जाधव एसचे डेव्हलपर्स मिरज। मिरजेचा मानबिंदू असलेल्या लॉर्ड कैकाडी समाज गणेशोत्सव मंडळात आता आपण आलेलो आहे। माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल भव्य अशी मूर्ती आहे, खूप सुंदर संकल्पना आहे आणि हीच संकल्पना आपण जाणून घेऊयात। आपल्याबरोबर आता मंडळाचे सर्व सभासद आहेत। नमस्कार। काय तुमची संकल्पना आहे यंदाची मूर्तीची ती सांगा। सर्वात प्रथम सर्व गणेश भक्तांना मिरजेचा मानबिंदू लॉर्ड कैकाडी समाज गणेशोत्सवातर्फे गणेशोत्सवाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। या ठिकाणी सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील आम्ही या ठिकाणी अष्टसिद्धीपती हा विशेष असा देखावा सादर केलेला आहे। याच्यामध्ये ह्या ज्या मागे तुम्हाला मूर्त्या दिसतात ह्या मूर्त्या सर्व एक अष्टसिद्धीपती आहेत, जसे की इंद्रलोकातले सर्व दासी आहेत आणि ज्यावेळेला गणेशाची स्थापना होते त्यावेळेला त्या दासींना आनंद होऊन ह्या ज्या दासी आहेत ह्या सर्व गणेशाची आपली या ठिकाणी सेवा व आराधना करण्यासाठी आनंदित होऊन या ठिकाणी म्हणजे प्रगट झालेले तुम्हाला दिसत आहेत। तसे त्यांचे असे विविध अशी रूप आहेत, जसे की कोणी या ठिकाणी गणेशाला आपली म्हणजे वारा घालत आहे, कोणी गणेशासाठी फळ घेऊन आलेलं आहे, कोणी गणेशासाठी या ठिकाणी हार घेऊन आलेला आहे। तसेच ते गणेशाला म्हणजे वेगवेगळ्या रूपात असं दाखवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही या ठिकाणी नुसता गणेशोत्सव साजरा करत नसून या ठिकाणी आम्ही जसे की सामाजिक कार्य असू दे, जसे की आरोग्य शिबिर असू दे, रक्तदान शिबिर असू दे, तसेच गोरगरीब लोकांना महाप्रसाद वाटप असू दे, हे सर्व उपक्रम या ठिकाणी या मंडळातर्फे आम्ही म्हणजे प्रत्येक वर्षी राबवत आहोत। या मंडळाची स्थापना ही 1974 साली झाली असून या मंडळाचं हे चालू 52वं वर्ष आहे। तरी आम्ही या ठिकाणी गणेश उत्सवाच्या माध्यमातून एक सामाजिक असा संदेश देण्याचा समाजामध्ये आम्ही प्रयत्न करतो। यंदा काय तुम्ही ठरवलं आहे आणि काय सामाजिक त्यामधून संदेश आपण देऊ इच्छिता? यंदा असं आहे की आम्ही जी काय आमची मिरवणूक आहे 11व्या दिवशी त्यावेळेला आम्ही म्हणजे एक समाजामध्ये एक चांगला संदेश जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। जसे की कोणत्याही पद्धतीचं ध्वनी प्रदर्शन न होता 11वा दिवस आम्ही विसर्जन जे करणार आहोत ते करत असताना की पारंपरिक वाद्याचा वापर करून गणेशाचे आम्ही विसर्जन करण्याच्या यावेळी एक नवीन असा उपक्रम यावेळेला राबवणार आहोत।
खूप छान सुंदर उपक्रम राबवतच आहेत. इतकी वर्ष झाले आणि हा आता डॉल्बी मुक्त जो ते उपक्रम करणार आहेत तोही खूप सुंदर आहे. आपण मूर्तीबद्दल थोडंसं बोलूयात. गणेशाची मूर्ती अतिशय प्रसन्न आहे, डोळे खूप सुंदर आहेत, नक्षीकामही सुंदर आहे आणि बाकीच्या ज्या ह्या अष्टसिद्धी आहेत ह्यांच्या चेहऱ्यावरचं तेजही आपल्याला दिसतंय की किती सुंदर पद्धतीने हे सगळं रंगकाम वगैरे केलेलं आहे. आणि कमळावर बसलेली ही मूर्ती आहे. खरं तर विष्णू स्वरूपातील ही मूर्ती आहे. खूप सुंदर आणि अशाच भरपूर मूर्ती सुंदर सुंदर मिरजेमध्ये आहेत आणि त्या सगळ्या आपल्याला अशाच बघायला मिळणार आहेत. तोपर्यंत आमच्याबरोबर असंच बनून राहा. धन्यवाद.